सूर्यमाला व सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. सूर्यमाला. मुलांनो, सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान महत्त्वाचे आहे. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला आपण पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतो. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरणारे म्हणजेच परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. ते ग्रह असे: बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. हा ग्रह पृथ्वीवरून केवळ सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. या ग्रहाला सर्वात वेगवान ग्रह असं म्हटलं जातं. शुक्र. शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह. हा ग्रह सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहायला मिळतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह. पृथ्वी. पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह. पृथ्वीवरच केवळ जीवसृष्टी आढळून येते. पृथ्वी स्वतः एक चुंबक आहे. मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. मंगळ ग्रहाच्या मातीवर लालसर रंग दिसतो, कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण आढळून येते. म्हणून मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु हा ग्रह आकाराने प्रचंड मोठा आहे. तो स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होतात. त्यामुळे गुरु ग्रहाला वादळी ग्रह असेही म्हणतात. शनी. सूर्यमालेतील 6वा ग्रह म्हणजे शनी ग्रह. शनी ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याभोवती 3 कडी आहेत. शनी ग्रह पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे, पण त्याची घनता खूप कमी आहे. युरेनस. सूर्यमालेतील 7वा ग्रह युरेनस हा आहे. हा ग्रह दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. हा ग्रह घरंगळत चालल्यासारखा दिसतो. नेपच्यून. सूर्यमालेतील 8वा आणि शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून. या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात. ग्रहांच्या या माहितीवरून आपल्याला ग्रह व त्या ग्रहांच्या विशेषता लक्षात येतात. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असं म्हणतात. सूर्य हा तारा आहे. सूर्याभोवती अनेक ग्रह फिरत असतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांनाच आपण सूर्यमाला असे म्हणतो. मुलांनो, सूर्यमालेमध्ये ग्रहांबरोबरच इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. त्या खगोलीय वस्तूंविषयीची माहिती आपण पुढे घेऊ. इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास 1, धडा पहिला, आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. प्रस्तावना. मुलांनो, रात्री आपण आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला चंद्र आणि अनेक चांदण्या दिसतात. पण या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. आकाशातील काही चांदण्या लुकलुकताना दिसतात, तर काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातील या सर्व वस्तूंना आपण खगोलीय वस्तू असं म्हणतो. चंद्र, सूर्य हे पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून चंद्र आणि सूर्य गोलाकार आहेत हे आपल्याला सहज दिसू शकतं. त्या व्यतिरिक्त इतर तारे, ग्रह हेही आपण पाहतो. चंद्र, सूर्य, तारे, ग्रह या सर्व खगोलीय वस्तू आहेत. मुलांनो, तुम्ही जर रात्री आकाशातील चंद्राचं आणि चांदण्यांचं निरीक्षण केलंत तर तुम्हाला त्यांच्या रंगात, आकारात, त्यांच्या प्रखरतेत आणि त्यांच्या स्थानात होणारा बदल सहज पाहता येईल. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शुभ्र पांढऱ्या रंगासारखा दिसेल, पण त्यात थोडेसे काळसर डागही दिसतील. चांदण्या शुभ्र पांढऱ्या रंगांच्या दिसतील. चंद्राचा आकार चांदण्यांच्या आकारापेक्षा मोठा असलेला तुम्हाला दिसेल. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसेल,
नंतर दररोज हळूहळू त्याचा आकार पहिल्यापेक्षा लहान होत जाईल आणि अमावस्येच्या दिवशी तो दिसेनासा होईल. मुलांनो, चंद्राचा प्रकाश हा एकसारखा स्थिर असतो. याउलट काही चांदण्या लुकलुकतात तर काही चांदण्या लुकलुकत नाहीत. हे जे काही मी सांगितले त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. तारे. मुलांनो, आकाशाचं निरीक्षण करताना ज्या चांदण्या लुकलुकताना दिसतात त्यांना तारे असं म्हणतात. ताऱ्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो आणि ते स्वयंप्रकाशित असतात. स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःचा प्रकाश किंवा उजेड असणारे. रात्रीच्या वेळी बहुधा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. काही ताऱ्यांचा रंग लालसर, तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. मुलांनो, सांगा पाहू, पृथ्वीवर ऊर्जा म्हणजेच उष्णता आणि प्रकाश कोणत्या खगोलीय वस्तूमुळे मिळते? आपल्याला ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्य हा एक तारा आहे. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा. इतर ताऱ्यांच्या मानाने सूर्य आपल्यापासून जवळ आहे. म्हणूनच तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो. सूर्याभोवती ग्रह उपग्रह फिरतात. आपल्या पृथ्वीवरील सजीवास जीवनावश्यक ऊर्जा सूर्यापासून मिळते. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. ग्रह. मुलांनो, ग्रहांचे सूर्यमालेतील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. ग्रहांना तारे प्रकाश देतात. प्रत्येक ग्रह हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेत त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते. मुलांनो, आपण ग्रह आणि तारे म्हणजे काय ते समजून घेतले. तर आता आपण या दोघातील फरक समजून घेऊ. ग्रह म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात आणि ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. तारे हे स्वयंप्रकाशित असतात. सांगा पाहू. मुलांनो, हे सूर्यमालेचे चित्र पहा आणि मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सांगा बरं, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? सर, या आकृतीत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. बरोबर. बरं सांगा, आपली पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? सर, पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या स्थानावर आहे. छान. आता सांगा, पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आहे? सर, पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान शुक्र हा ग्रह आहे. बरोबर. आता मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने सांगा. सर, मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या पलीकडे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आहेत. अगदी बरोबर. आता शेवटचा प्रश्न. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून आहे. शाबास. सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तरे दिली आहेत. गुरुत्वाकर्षण. मुलांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की वस्तूला स्वतःकडे खेचण्याची किंवा ओढण्याची क्षमता म्हणजेच आकर्षण होय. अशीच शक्ती खगोलीय वस्तूंमध्ये असते. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीलाच गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती असते, तर ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती असते. त्या दोन्हींचा परिणाम म्हणून ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच परिभ्रमण करत असतात. तसेच उपग्रह सुद्धा ग्रहाभोवती परिभ्रमण करत असतात. मुलांनो, तुम्ही पाहिलेच असेल की झाडावरून गळलेली पाने, फुले किंवा फळे जमिनीच्या दिशेने पडतात. डोंगरावरून सुटे झालेले खडक तर उताराच्या दिशेने डोंगराच्या पायथ्याशी येऊन पडतात. तसेच आकाशातून पडणारा पाऊस हा देखील पृथ्वीच्या दिशेने पडतो. हे सर्व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरील वस्तू या पृथ्वीवरच राहतात.
आणि एखादी वस्तू जर आपण आकाशाच्या दिशेने वर फेकली तरीही ती वस्तू पृथ्वीच्या दिशेने खाली येते. म्हणजेच पृथ्वीमध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच हे घडते. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम आयझॅक न्यूटन यशस्वी ठरला. त्याने न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. मुलांनो, आतापर्यंत सूर्यमालेतील मुख्य ग्रहांचा आपण अभ्यास केला. पण सूर्यमालेत या ग्रहांव्यतिरिक्त इतरही काही उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह असे आहेत. त्यांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊ. उपग्रह. ज्या खगोलीय वस्तू ग्रहांभोवती फिरतात म्हणजेच परिभ्रमण करतात त्यांना आपण उपग्रह म्हणतो. उपग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. म्हणजेच उपग्रहांना सुद्धा सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. आकाशातील चंद्र तर तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. हा चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो. म्हणून चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असं म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाने 5वा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. मुलांनो, सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. हे ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती फिरत असतात. म्हणजेच परिभ्रमण करत असतात. उपग्रह हे 2 प्रकारचे असतात. नैसर्गिक उपग्रह, जसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र आणि शनीचा उपग्रह टायटन आहे. आणि कृत्रिम उपग्रह, उदाहरणार्थ स्पुटनिक 1, इनसेट हे कृत्रिम उपग्रह मानवाने आकाशात सोडले आहेत. बटुग्रह. मुलांनो, सूर्यमालेत सूर्याभोवती फिरणाऱ्या आणखी काही लहान आकारांच्या खगोलीय वस्तू आहेत. त्यांनाच बटुग्रह असं म्हणतात. प्लुटोसारख्या ग्रहांचा समावेश बटुग्रहात होतो. बटुग्रह हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत असतात. सूर्यमालेमध्ये बटुग्रहाची स्वतःची स्वतंत्र कक्षा असते. आकाशगंगेत प्लुटो, सेरेस, एरिस, हौमिया व माकीमाकी हे 5 बटुग्रह आहेत. या 5 पैकी 3 बटुग्रहांभोवती चंद्र आहेत. लघुग्रह. मुलांनो, लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह होय. सूर्यमालेमध्ये इतर ग्रहांप्रमाणेच लघुग्रह हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. मंगळ व गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. परंतु यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असं म्हणतात. सूर्यमालेमध्ये ग्रहाच्या निर्मितीच्या वेळेस काही ग्रह निर्माण होण्यास अडथळा आलेले जे खडकांचे लहान लहान तुकडे आहेत ते तुकडे म्हणजे लघुग्रह होय. लघुग्रह हे देखील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरतात. सूर्यमालेतील सर्व ग्रह हे सूर्याच्या तुलनेने लहान आकाराचेच आहेत. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असणारा उपग्रह आहे. त्यामुळेच चंद्र हा सूर्यापेक्षा लहान असून आपल्याला मोठा दिसतो. लघुग्रहांमध्ये गणना होणाऱ्या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सॅडना, ऑर्कस व क्वाओर होत.